अक्कलकोटच्या पवित्र भूमीत एका तरुणाची पावलं पडली होती. तो शिक्षित होता, हुशार होता, पण आयुष्यात त्याला यश काही मिळत नव्हतं. निराशेच्या गर्तेत बुडालेल्या त्या तरुणाने अखेर स्वामी समर्थांच्या चरणी शरणागती पत्करली. दर्शन होताच तो दुःखी मनाने म्हणाला, स्वामी, माझ्यात कमी काय आहे? मी मेहनत करतो, प्रयत्न करतो, तरी यश लांबच का राहते? स्वामी शांतपणे हसले आणि जवळचा एक दगड त्याच्या हातात ठेवला. ते म्हणाले, बाळा, हा दगड घेऊन बाजारात जा आणि लोकांना विचार, किंमत किती? तो गेला. एका विक्रेत्याने दगड पाहून हसत म्हटलं, हे दगडाचंच आहे, 2 रुपये देईन. तरुण परत आला. स्वामी म्हणाले, आता हा दगड सोनाराकडे घेऊन जा. सोनाराने दगड चाचपून म्हणाला, हे तर मौल्यवान रत्न आहे, 500 रुपये देऊ शकतो. आश्चर्य वाढलं. पुढे स्वामी म्हणाले, आता हा दगड रत्नपरीक्षकाकडे घेऊन जा. रत्नपरीक्षकाने तो दगड पाहताच आश्चर्याने उद्गार काढले, हे तर अत्यंत दुर्मिळ, अनमोल रत्न आहे, याची किंमत लाखोंमध्ये जाईल. तरुण स्तब्ध झाला, धावत स्वामींकडे आला. स्वामी प्रेमाने म्हणाले, बाळा, तू ह्याच रत्नासारखा आहेस. दोष तुझ्यात नाही. तू स्वतःची किंमत चुकीच्या ठिकाणी मोजून घेत होतास. योग्य जागा, योग्य दिशा आणि योग्य लोक मिळाले की तुझं मूल्य स्वतःच बोलू लागतं. त्या क्षणी तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने स्वतःचं खरं मूल्य ओळखलं. अशा मोटिवेशनल स्टोरींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.